मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे। दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर। मृत्यूलाही मात देईल असा होता त्यांचा कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा होता शिवबाचा छावा। छत्रपती शिवाजी महाराज सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठी मुलखाचे आणि साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 तारखेनुसार रोजी किल्ले पुरंदर येथे झाला होता। शिवरायांच्या पराक्रमाविषयी अनेक गोष्टी आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलोय, मात्र त्या तुलनेत शंभूराजेंचा इतिहास म्हणावा तसा समोर आला नाही। रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू शंभूराजांना लहानपणापासूनच मिळाले होते। महापराक्रमी रणधुरंधर असे शंभूराजे हे केवळ योद्धाच नव्हते, तर एक कुशल लेखकही होते। एकदाही पराभव न स्वीकारणारे, एकदाही माघार न घेणारे, 120 लढाया लढणारे व सर्वच्या सर्व जिंकणारे जगातील एकमेव राजे। बालसाहित्यिक, बुद्धभूषण, नखशिख, नायिकाभेद, सातसतक इत्यादी साहित्यांचे लेखन करणारे, जंजिरा जिंकण्यासाठी समुद्र बुडवणारे, जगातील पहिले बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणारे, डोंगर पोखरून शेतीला पाणी पुरविणारे, 8 भाषावर प्रभुत्व असणारे वीर पराक्रमी योद्धा, बुद्धिमान, साहित्यिक, शाक्तपंथीय, वडीलधारी यांचा मान ठेवणारे अशाच महापराक्रमी योद्ध्याला मुजरा। 14 मे 2025 रोजी बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराज यांची 368वी जयंती निमित्त सर्व बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।